नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे हर्ष माने गावाकडील जीवन. तर तुम्ही बघताय समोर की सासूबाईंचं काय चाललंय काम. तर त्यांचं घरच्या नारळाच्या झाडापासून म्हणजे जे वाळलेले जे काही पान असतात त्यांच्यापासून ते खराटा तयार करणार आहेत. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की त्यांनी कसा खराटा तयार केला आहे. आणि आम्हाला ना किती झाडू आणा मार्केटमधनं ते जास्त दिवस टिकतच नाही, कारण त्याचा वापरच एवढा असतो ना की एका महिन्यामध्ये डायरेक्ट निब्बर होऊन जातो. तर झाडूचं कामच एवढं आहे की कोंबड्यांचं झाडायचं, शेळ्यांचा गोठा झाडायचा, पुन्हा गायांचा गोठा झाडायचा, वटा झाडायचा, अंगण झाडायचं आणि एवढं सगळं झाडूचा वापर करू झाडू काय टिकत नाही आम्हाला. आणि त्यामुळं त्यांनी ठरवलं की आता आपण घरीच झाडू तयार करायचा, म्हणजेच खराटा. तर बघत राहा तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळेल त्यांनी कसा केलाय तो. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि तुमच्याकडे सुद्धा जर नारळाची झाडं असतील तर तुम्ही पण असा झाडू करण्याचा नक्की प्रयत्न करा. नारळाच्या झावळ्या असल्या ना की मग त्याचा असा चाकून मस्त होतो झाडू. दुकानातला झाडू तर एवढा नसन, पण एक हातात बसून एवढा नसन, पण तरी पण असा मस्त. पण आई ते सारखं झालं का नाही सेम? कोणी म्हणणार नाही हा झाडू घरी केलाय म्हणून. झाडून दाखवा नाही, हे बघा. अरे दादा, अशा जावळ्या आणायच्या आणि शिरा घ्यायचे त्यातलं आणि याच्यातल्या अशा काडक्या घ्यायच्या आणि त्या झाडू बनवायचा. दाखव बरं आई ते झाडू, ते खालचा दाखव ना, ते तयार केलं हातात घेऊन दाखव ना. अजून झाला नाही पुरता, लय मोठा होईन. हे बघा ना, एकदम दुकानातल्या झाडू सारखं झालं का नाही. मस्त झाडू होतो याचा. नारळाची झाडं पाहिजे फक्त. हा, आपल्याकडचं गोड सारखं झाडा लागत.